नमस्कार. आज आपण साध्या सोप्या पद्धतीने तूप कसे बनवायचे ते बघणार आहोत. त्यासाठी साधारणतः 10 दिवसाची म्हशीच्या दुधाची मलई घेतली मी. तुम्ही गाईच्या दुधाच्या मलईचं तूपही अशाच पद्धतीने बनवू शकता. हे भांडं आत्ताच फ्रीजमधून काढल्यामुळे ते अतिशय गार आहे आणि मलईचे गोळे तयार झालेले ते गोळे मी चमच्याने अशा पद्धतीने सगळे फोडून घेतले आणि साधारण 10-15 मिनिटं ताक एका भांड्यात काढून घ्यायचं. हे लोण्याचे गोळे साधारण 1 तांब्या पाण्यात अशा पद्धतीने त्यांना फोडून चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. याच्याने तुपाला वास येत नाही आणि तूप जास्त दिवस राहिलं तरी खराब होत नाही. आपण लोणी चांगलं धुवून घेतलेलं आहे ते पाणी एका भांड्यात काढून घ्यायचं आणि ही लोण्याची कढई मीडियम टू लो टेम्परेचरवर गॅसवर ठेवायची. लोणी वितळतंय, चांगल्या प्रकारे लोणी वितळतंय ते हलवत राहायचं. त्याच्याने ते चटकत नाही आणि तुपाला मग चटकल्याचा वास येत नाही. तूप झालंय की नाही हे बघण्यासाठी आपण त्यात 2 थेंब पाणी घालायचं. तळतळ आवाज आला की समजायचं आपलं तूप झालंय. 2-4 तुळशीची पानं घालायची आणि तूप गाळून घ्यायचं. गाळल्यानंतर जी बेरी असते ही बेरी